नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर या चॅनल वरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण आज मॅथचा जे काही सराव संच 1 आहे तो आपण सोडवणार आहे. तर कुठं न जाता कंटिन्यू बघा आणि कुठं जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये क्वेश्चन विचारू शकता, किंवा जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे जे काही मॅथचे प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही डिफिकल्टी लेवलचे प्रॉब्लेम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही कुठे जाऊ नका. तर आपण 1 बाय 1 शिकणार आहोत सराव संच 1. मग सराव संच 1 मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आपल्याला कृती काय करायची आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग त्यामध्ये अर्धा काय दिलं आपल्याला क्वेश्चन सोडून दिलेला आहे आणि त्याला आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण 1 बाय 1 सगळे बघणार आहोत. कुठे जायचं नाही, इथंच राहायचं. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ याच्यावरती भेटतील. तर आपण चला जास्त वेळ न घेता लगेच आपण सिलेबसला चालू करूयात. ओके, तर बघा प्रश्न काय म्हणतोय. पहिला सराव संच मधला पहिला क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये म्हणतंय पुढील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. म्हणजे एक कृती दिलेली ही कृती आहे आणि याला काय करायचं एक वेळेस पूर्ण करायचं आहे. आणि पूर्ण केल्याच्या नंतर त्याची उकल काय येतात ते आपल्याला लिहायचं आहे. उकल कसं लिहायचं, मग जे काही मागचा व्हिडिओ आहे आपण पहिला जे काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण एक सामायिक समीकरणे आहेत का नाही कसे ओळखायचं हे मी सांगितलेलं आहे. मग ते जर बघितलं नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तो व्हिडिओ कंप्लीट पाहू शकता. आणि जर कुठं काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता, मी त्यावरती सोल्युशन द्यायला तयार आहे. तर बघा आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, 2 इक्वेशन आहेत म्हणजे 2 समीकरणे आहेत. मग ते 2 समीकरणे कोणते कोणते आहेत. 5x + 3y = 9 म्हणजे 5x + 3y बरोबर 9. आणि त्यानंतर 2x - 3y = 12. मग हा 2 आपल्याला दिलेलं समीकरण आहे. मग या समीकरणामध्ये हे 1-2 रेषातील ते आपल्याला आहे ना 2 रेषातील एक सामायिक समीकरणे आहेत का बघा. मग कसं ओळखायचं, ज्याची कोटी 1 असायला पाहिजे आणि त्याचे काय आहेत सहगुणक सेम असायला पाहिजे. म्हणजे एक सहगुणक असे 2 असायला पाहिजे आणि त्यानंतर त्याची जे काही कोटी आहे 1 असायला पाहिजे आणि त्यासोबत वास्तव संख्या असायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला 2 चलातील एक रेषीय समीकरणे आहेत हे आपल्याला सांगता येतो. मग बघा x चे सहगुणक कोण कोण आहेत रे, x and y. कोण आहेत x and y हे 2 काय आहेत सहगुणक. आणि त्याची वास्तव संख्या कोणत्या आहेत 5 आणि 3 म्हणजे 0 आहेत का रे, नाही आहेत. मग सहगुणक 2 आहेत, मग त्याची कोटी 1 आहे म्हणजे हे 2 चलातील एक रेषीय समीकरणे आहे. मग तसंच हे बघा बरं 2x - 3y म्हणजे बघा या ठिकाणी सहगुणक x आणि y आहेत बरोबर. मग हे काय याची कोटी किती 1 आहे. मग त्यानंतर याची वास्तविक संख्या कोणती आहे बघा, हे 3 आणि हे 2 आहेत म्हणजे हे वास्तविक संख्या 0 नाहीत म्हणजे हे पण एक सामायिक समीकरण आहे आणि हा पण एक सामायिक समीकरण आहे. मग आपण त्याला चांगल्या प्रकारे सोडू शकतो. मग आपल्याला बुक मध्ये दिलेले आहे समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. मग आता काय करायचं, समीकरण 1 आणि समीकरण 2 हे व्यवस्थितरित्या आपण लिहून घ्यायचं आणि याची काय करायची बेरीज करायची. हा आहे तुमचा समीकरण 1 आणि हा आहे तुमचा समीकरण 2. या दोघांची करायची आपल्याला बेरीज. आणि ज्यावेळेस बेरीज करायचं आहे तर त्यावेळेस याच्यामध्ये काही कटतंय का बघा, काटाछाटी होती का बघा. काय काय काटाछाटी होती रे याच्यामध्ये, 5 + 2 बरोबर. मग हे दोन्ही एक्सच आहेत बरोबर. मग हे 5 आणि 2 याची जर आपण बेरीज केली तर किती होते, 5 आणि 2 बरोबर किती 7. मग या बॉक्स मध्ये 7 लिहा. त्यानंतर मग हे 3y आणि हे 3y, हे 3y 6y होणार का, होणार नाही. कारण या ठिकाणी बेरीज आहे आणि तो वजाबाकी आहे. मग बेरीज आणि वजाबाकी असतील, चिन्ह भिन्न जर असतील तर त्यामध्ये काय होत असतं रे, वजाबाकी. मग 3 मधून 3 गेलं म्हणजे 0 झाला म्हणजे डायरेक्टली काय झाला, कटला आपला. मग त्यानंतर बघा इथे 9 आहे आणि इथे 12 आहे. मग 9 आणि 12 ची काय करायची आपल्याला बेरीज करायची. मग आता ह्याची बेरीज करा बरं, काय आहे 9 आणि 12. हे बघा 9 आणि 12 11 आणि 10 म्हणजे 21. हे किती झालं रे 21. हे किती झाला 21. त्यानंतर x ची व्हॅल्यू काय आहे ते बघा. आता इथे तर 21 आले म्हणजे ह्या ठिकाणी किती येईल रे 21. ऍज इट इज 21 ला 21 लिहा 21. मग हे जे 7 आहे हे दोघांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे गुणाकार मध्ये आहे. मग एक सोबत असल्यामुळे गुणाकार मध्ये आहे. मग हे गुणाकार मध्ये इकडे गेल्याच्या नंतर कशामध्ये झालं रे, भागाकार मध्ये जातो. हे गुणाकार मध्ये आहे मग इकडे जात असतो तेव्हा भागाकार मध्ये जात असतो आणि त्याची व्हॅल्यू चेंज होत असते, जागा चेंज होत असते. इथे झाला 7 लिहा. मग 7 ने 21 ला भाग जातो का बघा, 7 ने 21 ला भाग जातो का, 7 च्या पाठीस 21 आहे का बघा, आहे. मग बघा 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 3 = 21 म्हणजे तिसऱ्या वेळेस 21 येतो बरोबर ना. तिसऱ्या वेळेस काय येतो 21. म्हणून x ची व्हॅल्यू किती झाली आपली 3. मग आता x ची व्हॅल्यू आलेली आहे 3. मग x = 3 ही जी काही संख्या आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवू. मग आता समीकरण 1 आहे त्यामध्ये आपण ठेवायचं आहे. मग x ची व्हॅल्यू ठेवायची आहे. मग इथं बघा समीकरण 1 आहे 5x. आता हे समीकरण बघा 5x म्हणजे इथं काय येणार आहे
5 एक्स ची व्हॅल्यू किती 3 ओके मग इथं 3 प्लस 3y म्हणजे 3y बरोबर किती 9 मग आता काय करायचं रे हे 5 आणि 3 या दोघांमध्ये गुणाकार आहे मग दोघांमध्ये गुणाकार झाला तर किती झाला रे 15 हे 15 इथं आहे म्हणजे पॉझिटिव्ह किती आहे 15 पॉझिटिव्ह 15 आहे मग हे पॉझिटिव्ह 15 आहे इकडे गेल्याच्या नंतर इथं काय तो निगेटिव्ह 15 कारण हे 15 कॉन्स्टंट आहे याच्यासोबत किती हे संख्या आहेत का नाही ना कोणत्या संख्या आहेत का नाही आहेत मग बघा यासोबत कुठल्याच संख्या नाहीत म्हणजे चल सोबत कुठल्याच संख्या नाहीत हे चल आहेत या चल सोबत कुठली संख्या म्हणून हे 15 इथं आलेलं आहे मग इथं बघा आता काय येत असतो जर 9 आणि 15 यांची जर वजाबाकी केली आपण तर ह्याची किती येते रे 9 मधून 15 गेले किती राहिले 9 मधून 15 गेले किती राहिले सांगा बरं सांगा किती राहतात हा सांगता येईल तुम्हाला किती 6 पण कोणते 6 रे अधिक 6 का -6 -6 आपण गडबडीमध्ये घेत असतो मग इथं -6 कसं येणार कारण 15 आणि 9 या दोघांची वजाबाकी केली असता यांची वजाबाकी 6 आली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देत असतो उत्तराला मग मोठी संख्या कोण आहे 15 मग याचं चिन्ह कोणतं आहे मायनस मग याचं मायनस असल्यामुळे वजाबाकी असल्यामुळे इथं पण वजाबाकी आली मग आता 3 च्या पाड्यामध्ये 6 आहे का बघा 3 च्या पाड्यामध्ये 6 आहे का आहे मग कसं येणार 3 1 3 3 दोन्ही 6 म्हणजे दुसऱ्या वेळेस काय झालं रे 6 y ची संख्या किती आली रे तिथे येईल तुमची संख्या -2 इथे आली -2 म्हणून x y बरोबर x ची व्हॅल्यू किती आहे रे 3 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे ते कोणती -2 ही आहे ही समीकरणाची उकल आहे मग हे आपलं काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे ओके मग आपण एक वेळेस बघून घेऊ बरं आन्सर हेच आहे का उगा नंतर कशाला परेशानी करायची मग एक वेळेस आपण उत्तर बरोबर आले का नाही हे बघून घेऊया तर आपलं उत्तर काय झालं बरोबर आलेलं आहे आता नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आपल्याला मग नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा काय आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा मग आता खालील एक सामायिक समीकरण आहेत का नाही बघा बघून घ्या बरोबर मग इथं उकल किती आहेत रे उकल ए आणि बी म्हणजे दोन ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहेत याच्यात बी आणि बी आहे याच्यात पण ए आणि बी आहे ओके मग त्यानंतर याची वास्तव संख्या किती आहे बघा 3 आहे आणि 5 आहे तर 1 आहे आणि 5 आहे म्हणजे या ठिकाणी चालतंय 0 नाहीये म्हणजे चालतंय मग चल बघा कोणते कोणते येतं ए आणि बी ए आणि बी ए आणि बी मग याची कोटी किती आहे याची कोटी किती आहे एकच आहे म्हणजे एक सामायिक समीकरणे आहेत मग याला काय करू आपण 1 बाय 1 सोडून बघूयात मग कसं सोडता येते बघा याला आपण उत्तरामध्ये घेऊ 3a + 5b = 26 समीकरण 1 देऊ आणि त्यानंतर याला a + 5b = 22 याला समीकरण 2 मग आता काय करायचं रे याच्यामध्ये बघा काय करता येईल आपल्याला 3a आहे 3a आणि इथं b ओके बघा 3a इथं a आहे 5b आणि इथं 5b आहे याला अशा वेळेस काय करायचं सारखी सारखी संख्या आहेत का बघायचं कुठल्या तरी एखाद्या चल सोबत सारखी संख्या आहे का बघा मग सारखी संख्या कुठे कशामध्ये आहे 5b आणि 5b आहे म्हणजे सारखी आहे ना आपल्याला ह्याला कटवता येतो मग कसं कटवायचं जेव्हा सारखी संख्या असते तेव्हा त्याची करायची वजाबाकी कुठल्या तरी दोन चलापैकी एका चलाची संख्या सारखी असेल तर त्याच्या वेळेस काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी करायला आपल्याला सोपं आहे काटाकाटी करायला आपल्याला सोपं येत असतो कारण आपण त्याच्यामध्ये कशा आहेत एक्सपर्ट आहेत मग काय करू समीकरण काय आता इथे लिहायचं समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू काय करू आपण वजाबाकी करू मग आता 1 आणि 2 ची काय करायची आपल्याला वजाबाकी येते आपल्याला सोपं आहे मग कसं येणार 3a + 5b = 26 मग त्यानंतर इथं मायनस घ्यायचं आहे मग मायनस मध्ये काय येणार आहे a + 5b = 22 हे झालं पण याच्यामध्ये मायनस घ्यायचं आहे मग मायनस घेत असताना इथं प्रत्येकाची साइन चेंज करायची आहे जे काही खालची व्हॅल्यू आहे ना याचे सगळे साइन उलटे करून टाका उलटे एकदम खाली उलटवर पाय करून टाकायचं क्लिअर उलटे मग कसं करणार आहे बघा आता इथे a आहे याची संख्या काय आहे इथं ह्याची काय पॉझिटिव्ह आहे नाही मग हिला काय करायचं निगेटिव्ह साइन देऊन देगा म्हणजे काय ऋण इथं काय अधिक आहे इथं सुद्धा काय करायचं ऋण इथं अधिक आहे इथं सुद्धा काय करायचं ऋण अशा वेळेस बघा काय होतंय आता हे 3 आहे हा 3 आहे पॉझिटिव्ह म्हणजेच काय अधिक 3 आहे आणि हे ऋण 3 आहे मग अधिक 3 मधून 1 जर गेला 2 म्हणजे 3 मधून 1 गेलं इथं काही नाही म्हणजे 1 आहे काही नाही म्हणजेच काय 1 3 मधून 1 गेलं तर राहिले किती 2 3 अधिक 3 मधून 1 गेलं राहिले 2 इथं काय a 2a आला मग आता काय करायचं 5 मधून 5 गेले कारण इथे हे 0 हे सोडून टाकायचं हे जे साइन आहेत ना हे पॉझिटिव्ह वाले हे सोडून टाकायला पकडायचं नाही हा ह्याला पकडलं तर गोंधळ होतंय हे साइन पकडायचे खालचे हा मग अशा वेळेस काय करायचं या दोघांची काय होतं रे वजाबाकी मग सारखे सारखे हे पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह आहे म्हणून हे दोघं मेले
त्याला काढून टाकलो आपण, मारून टाकलो. मग त्यानंतर इथं झाला तुमचा काय, आता 26 मायनस 22 हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. 26 मायनस 22 जर म्हटलं तर 4. मग उत्तराला साइन कोणाची आहे, मोठ्याची. मग मोठं कोण आहे, 26. मग अशा वेळेस हीच व्हॅल्यू काढता येते आपल्याला, इक्वल टू 4. आणि हे जे काही 2 आहे इथं गुणाकार मध्ये आहे, आणि इक्वल टूच्या इकडे गेलं तर कशामध्ये येतं रे, कशामध्ये येतं, आपण असं व्यवस्थित लिहू. ए बरोबर 4 भागिले 2. मग भागिले का बरं, हे जे 2 आहे ना इथं गुणाकार मध्ये आहे, इथं काय 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 नाही म्हणजे काय, गुणाकार आहे. मग इथं गुणाकार जर असेल तर इकडे गेल्यावर कशामध्ये येतो, भागाकार मध्ये. लक्षात ठेवा, जर हे व्हिडिओ बघितलं नसेल ना तर आपण एक बेसिक मॅथ मध्ये शिकवले, ते जाऊन बघून घ्या, म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील ना. मग त्यानंतर बघा 2च्या पाड्यात 4 आहे का बरं, 2च्या पाड्यात 4 आहे का, आहे. मग कसं येणार, मग ए बरोबर काय येणार रे, 4. च्या पाड्यामध्ये म्हणजे 2च्या पाड्यात 4 आहे का, बे 2 4. मग हे आले किती रे, 2. म्हणजे दुसऱ्या वेळेस काय झाला, ए ची व्हॅल्यू 2. मग आता आपण लिहिता येतो ए बरोबर 2 ही किंमत कशामध्ये ठेवायचं, समीकरण 1 मध्ये ठेवू. तुम्ही 1 मध्येही ठेवू शकता, 2 मध्येही ठेवू शकता, काही अडचण नाही, तुम्हाला कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवा, काही अडचण नाही. मग 1 बरोबर आता हे आपलं ठेवायचं आहे. मग समीकरण 1 कोणतं आहे, हे आहे. मग लिहून घ्या 3a अधिक 5b बरोबर 26. मग जिथं जिथं a आहे तिथं काय लिहिणार तुम्ही, 2. मग 3 म्हणजे 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26. मग आता 3 गुणिले 2 जर केलं तर किती, 6 अधिक 5b बरोबर 26. मग आता काय करायचं, ह्याच्यासोबत कोणी आहे का रे, चल आहे का, कोणी नाही, एकटा आहे. मग इथं पण एकटा आहे, ह्याला इकडे घेऊन जावा. मग इकडे घेऊन गेले साइन चेंज होत असते, इथं अधिक आहे, काय आहे इथं काही नाही म्हणजे अधिक आहे. आणि याची साइन इकडे गेली म्हणजे याच्या इक्वल टूच्या पुढे गेली तर ते काय होत असते, मायनस. म्हणजे काय आला, 5b बरोबर 26 मायनस 6. मग इथं पॉझिटिव्ह होतं, इथं आल्यावर काय झालं, निगेटिव्ह. मग काय ना, 5b बरोबर 26 म्हणजे 26 मायनस 6 जर केलं तर किती येतो, 20. सर म्हणजे मग आता काढा काय, b बरोबर 20. आता हे 5 इथं गुणाकार मध्ये आहे, इथं काय नाही म्हणजे काय, गुणाकार आहे. मग हे गुणाकार आहे म्हणजे इकडे गेल्यानंतर काय, भागाकार. परत सांगतोय, इथं गुणाकार असेल इकडे गेल्यावर भागाकार, इकडे अधिक असेल इकडे गेल्यावर इकडे अधिक असेल इकडे गेल्यावर ऋण, आणि इकडे ऋण असेल इकडे गेल्यावर अधिक. ओके, आणि त्यानंतर इथं भागाकार असेल आणि इकडे गेल्यावर काही गुणाकार. ओके, एवढं लक्षामध्ये ठेवा. मग आता b भागिले 5. ओके, बी बरोबर 20 भागिले 5. मग b ची व्हॅल्यू काय येईल, 5च्या पाड्यात 20 आहे का बघा, हो आहे. मग कसं, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 20. मग याला 4. b ची व्हॅल्यू किती आली रे, 4. म्हणून ही इथं लिहायचं आहे. आता इथं काय लिहू आपण, x ए आहे ना आपला, a, b बरोबर काय, a ची व्हॅल्यू किती आहे, 2, 4 बरोबर 2, 4. ही समीकरणाची उकल आहे. ही काय आहे तर समीकरणाची उकल आहेत, उकल आहे. ओके, समजलं का नाही. ओके, हा. मग आता आपण नेक्स्ट बघूयात काय. चला आता आपल्याला इक्वेशन 2 बघायचं आहे, जो काही आता क्वेश्चन दुसरा आहे ते बघूयात. मग क्वेश्चन दुसऱ्यामध्ये काय एकसामायिक समीकरण आहेत का बघा, हो आहेत. मग कशावर सांगितलं, एकाही जे काही चल आहेत, ह्याच्यामध्ये चल आहेत, याच्यामध्ये 2 चल आहेत, आणि दोन्ही चलाचे जे काही कोटी आहे ते 1 आहे. त्यासोबतच जे काही रिअल संख्या आहे म्हणजे वास्तव संख्या आहे ती 0 नाहीये, म्हणजे वास्तव संख्या काहीतरी आहेत, म्हणून हे एकसामायिक समीकरण आहेत. मग या सोडूयात आपण. कसं सोडणार बघा, x अधिक 7y बरोबर 10 याला इक्वेशन नंबर 1 द्या, म्हणजेच काय समीकरण नंबर 1. आणि त्यानंतर 3x प्लस नाही मायनस आहे ना या ठिकाणी, म्हणजे -2y बरोबर किती 7 हे 2. म्हणजे आता ह्याला काय करायचं रे, सर्वात छोटी संख्या काय बघायची मध्ये, म्हणजे एक उकल आहे, म्हणजे काय आहे उकल आहेत म्हणजेच चल आहेत. मग त्या चल मध्ये सर्वात छोटी संख्या कोणती आहे ते बघा. हे x बरोबर ची संख्या किती आहे, 1च आहे, आणि या x संख्याची किती 3 आहेत. म्हणजे आपण काय करू माहिती आहे का, ह्याला असं कंस करून घ्यायचं. काय करायचं, कंस म्हणजे काय करायचं, आता हे समांतर करून घ्यायचंय. समांतर करून घेतलं तर काय आपल्याला काटाकाटी येईल, आणि काटाकाटी आले की सोपं जातो सोडवायला. मग काय करायचं बघा, हे आता x आहेत आणि हे x आहेत, मग xच उकल घ्यायचे आपल्याला. म्हणजे ह्या दोघांचे काय वास्तव संख्या घ्यायचे. मग हे 3 आहे ना, हे 3 याला देऊ, आणि हे 1 आहे ना इथं देऊ. ओके, मग आता काय करणार, ह्या 3 ने ह्याला गुणाकार करा सगळ्यांना, ह्या पूर्ण संख्याला काय करू आपण गुणाकार करून घेऊ. मग गुणाकार जर करून घेतलं तर काय येईल बघा,
काय येईल, पहिल्याला 3 ने गुणायचं आहे, मग 3 ने जर गुणलं तर काय येईल बघा, काय येते, हा 3x म्हणजे काय 3x अधिक 7 त्रिक 21 y बरोबर 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 काय येते, 3 गुणिले 10 किती झाले 30. ह्याला इक्वेशन नंबर 3. त्यानंतर आता बघा जो काही चौथा इक्वेशन आहे, म्हणजे चौथा इक्वेशन नंबर काय होणार आहे का, काहीच होणार नाही, ते ऍज इट इज येणार आहे. मग कसं येणार बघा, ह्या 1 ने 3 ला गुणाकार करा, हा मग काय ते 3 झाला आणि x ला x लिहा. त्यानंतर हे -2y बरोबर ऍज इट इज लिहून टाका आणि 7 ला काय 7. ह्याला इक्वेशन नंबर 4 देऊ वाटलं 4 द्या आणि किंवा काही द्या, काही फरक पडतो का, काही फरक पडत नाही. आता काय करायचं माहितीये का, इथं लिहायचं, इथं काय लिहू आपण आता, समीकरण काय करायचंय, वजाबाकी करायची. या दोघांमध्ये काय करायचंय, वजाबाकी. मग आता वजाबाकी कसं करायचं बघा, किंवा तुम्ही असं हे करून लिहू शकता किंवा नंतर लिहू शकता, किंवा इथं थोडीशी जागा असेल तर लिहू शकता. आपण काय करू, डायरेक्ट लिहू 3 - 4 समीकरण. ओके, काय करणार, 3 - 4 करायचे. मग 3 - 4 म्हणजे याच्यातून मायनस करायचे, म्हणजे मायनस साइन इथं आलेला आहे. अशा वेळेस काय करायचं, आता प्रत्येकाची साइन चेंज करून टाकायची. इथं मायनस आहे ना, मग अशा वेळेस काय करायचं नाही, प्रत्येकाची साइन चेंज करायची. इथं काय अधिक आहे, काय झाला मायनस, इथं मायनस आहे, इथं प्लस झाला, इथं मायनस आहे म्हणजे प्लस आहे, इथं काय झाला मायनस. मग आता काय बघा, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, दोघांची संख्या कशी सारखी आहे. मग दोघांची संख्या असेल ते दोन्ही कटले, राहिले किती 21 - 2 जर गेले, नाही 21 - 2 राहिलं ना. आता काय आहे, इथं अधिक आहे आणि इथं पण अधिक आहे बरोबर. हे दोघांची जर आपण बेरीज केली तर किती झाले, 21 आणि 2 किती 23y बरोबर. आता इथे काय राहणार बघा, 30 - 7 बरोबर. 30 - 7 म्हणजे किती झालं इथं 23. y इक्वल टू, आता हे 23 भागिले इथला 23 आहे गुणाकार मध्ये, इकडे गेल्याच्या नंतर काय झालं रे, काय आला 23 झाला. मग काय झालं इथं, y बरोबर व्हॅल्यू आली आपली 1. y बरोबर 1, y बरोबर 1 ही संख्या कुठल्याही एका इक्वेशन मध्ये लिहा. कुठल्याही सोपं इक्वेशन कोणतं आहे, हे पहिलं आहे ना, पहिलं लिहा, कुठल्याही काही फरक पडत नाही. पहिल्या ठेवा किंवा दुसऱ्या ठेवा, कुठल्याही लिहा. ही संख्या समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठल्याही समीकरण मध्ये ठेवला तर काही फरक पडणार नाही. मग आता एक समीकरण काय हाय, मग एक समीकरण इथे लिहून घ्या, x अधिक 7y बरोबर 10. x जिथं आहे, सॉरी y ची व्हॅल्यू आली का, हा y बरोबर, जिथं y आहे त्या ठिकाणी 1 लिहून टाका, म्हणजे आपलं काय उत्तर येत असतो. मग ज्या ठिकाणी y दिसतंय त्या ठिकाणी 1 लिहून टाका, म्हणजे y ची संख्या 1 आहे. इथे y ची संख्या 1 आलेली म्हणून लिहून टाका. x अधिक 7 गुणिले 1 बरोबर 10. मग आता हे 7 गुणिले 1 जर केलं तर किती येते, 7 येते. मग काय येणार, x बरोबर 10 मायनस, आता मायनस का बरं, इथं अधिक आहे, इकडे गेल्याच्या नंतर काय झाला प्लस. इकडे का बरं घेऊन जायचं रे, कारण x ची संख्या काढायची आपल्याला, आणि x ची संख्या हे पण कॉन्स्टंट आहे, याच्यासोबत कोणी चल नाहीये, याच्यासोबत पण कोणी चल नाहीये. मग हे दोघे एकमेकांना काय करायचं, एकाच ठिकाणी घेऊन जायचं आहे. मग इथं प्लस आहे, इकडे गेल्यावर काय झाला मायनस झाला, म्हणजेच काय ऋण झाला. मग किती झाला 7. मग x बरोबर किती झालं रे 3. मग बघा x पण आलेली आहे आणि y पण आलेली आहे, म्हणजे उकल किती रे, उकल x, y बरोबर किती राहणार, x ची व्हॅल्यू किती 3, y ची व्हॅल्यू किती 1. हे काय समीकरणाचे उकल आहेत असं लिहिता येते, एक समीकरणाचे उकल आहेत हे झालं. मग आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय एक समीकरण आहेत का, बघा बरं आहेत. कसे आहेत एक समीकरण, कसं ओळखलं आपण, 2 चल आहेत x आणि y, आणि x आणि y ह्या दोघांची काही वास्तव संख्या आहे ते 0 आहे, नाही तर काहीतरी संख्या आहेत. आणि त्यानंतर ह्या x आणि y ची कोटी किती आहे, एकच आहे. मग हे कसे आहेत, दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. मग बघा एक आपल्याला आरामात काढता येत असतो. मग कसं काढायचं बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहून टाकायचं आहे. मग अशा वेळेस बघा काय बघायचं आहे, इथे x आहे इथे x आहे, ह्या दोघांची व्हॅल्यू काय सारखी आहे का नाही रे, संख्या सारखी आहे, y आहे आणि y. मग ह्या दोघांची काही घेणं देणं नाही, दोन्हीपैकी एकाची तरी जर सारखी असेल तर आपण काय करायचं, सरळ वजाबाकी करून टाकायची. काय करायची, दोघांची वजाबाकी करून टाकायची. मग आपण इथे लिहू समीकरण डायरेक्ट, आता आपण लिहू, तुम्हाला कशाला एक करू, 2x - 3y बरोबर 9. ह्याला समीकरण 1 लिहून टाका, आणि त्यानंतर 2x + y बरोबर 13. ह्याला समीकरण 2. मग आता सरळ लिहून टाका, x आणि हे x ह्या दोघांची संख्या सारखी आहे. जेव्हा एका चलाची संख्या सारखी असते त्यावेळेस सरळ डोळे झाकून
वजाबाकी करून टाकायची. काय करायची? वजाबाकी. कसं करणार? इथे लिहून टाकायचं समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. वजाबाकी करू. आता काय करायचं? दोघांची वजाबाकी. मग कसं येणार? 2x - 3y बरोबर 9 मायनस आता इथं 2x + y बरोबर 13. आता काय करायचं रे? वजाबाकी करायची. वजाबाकी जर करायची असेल तर कसं करणार आहे तुम्ही वजाबाकी? इथं वजाबाकी असल्यामुळे हे प्रत्येक साइन काय करायचं? चेंज करायची. याची साइन म्हणजे याचा जो काही हे आहे संख्या काय म्हणतात त्याला चिन्ह आहे तो काय? पॉझिटिव्ह आहे. इथं निगेटिव्ह घ्या. इथं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह. सगळ्या व्हॅल्यूची जे काही चिन्ह आहे ते बदलून टाका. अधिक असेल तर त्याला ऋण करा आणि ऋण असेल तर त्याला अधिक करा म्हणजे तुमची वजाबाकी होऊन जाईल. मग बघा 2 मधून 2 गेले म्हणजे 0 झाले म्हणजे हे दोन्ही सरळ काय झाले? मेले, मारून घेतले, मेले. मग आता काय झालं? इथं मायनस आहे इथेही मायनस आहे. बरोबर? इथं मायनस इथं मायनस मायनस. मग जेव्हा दोन संख्या मायनस मध्ये असतात किंवा दोन संख्याचे चिन्ह सारखे असतात त्यावेळेस उत्तराला तीच चिन्ह असते आणि त्या चिन्हाचा तीच चिन्ह असते आणि त्याची दोघांची काय केली जात असते? बेरीज. म्हणजे ह्याचंही चिन्ह मायनस आहे आणि याचं पण मायनस आहे म्हणजे उत्तराला मायनस साइन आले आणि या दोघांची काय करायची? बेरीज. मग दोघांची बेरीज जर केली तर काय येतो बघा? 3 आणि इथे किती नाही म्हणलं तर 1 असतो. 3 अधिक 4 म्हणजे 3 अधिक बरोबर 4 झाले, y झाला. मग त्यानंतर 9 - 13 मोठी संख्या कोण आहे रे? मोठी संख्या कोण आहे? 13. मग 13चं उत्तराला चिन्ह घ्या आणि 9 मधून 13 घ्या किंवा 13 मधून 9 जर गेले तर राहिले किती? 4. मग y बरोबर मग 1. आता इथे एक लक्षात ठेवायचं, जर दोन्ही साईडला एकच संख्या असेल तर काय करायचंय? दोन्ही साईडला एकच संख्या आहे तर त्यावेळेस जर दोन्ही साईडला मायनस असेल तर त्याला प्लस करून टाका. एवढे लक्षात ठेवा. दोन्ही साईडला एकच संख्या असेल आणि त्यावेळेस दोन्ही संख्येचं जर साइन हे मायनस असेल तर त्याची काय करून टाका? प्लस करून टाका. दोघांना प्लस करून टाका. मग y बरोबर 4/4 बरोबर राहिले किती? 4 × 4 4 × 4 म्हणजे 1/1 म्हणजे काय? 1 आलेला आहे. म्हणून y बरोबर किती आलं रे? 1. मग y बरोबर 1 ही संख्या कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवा. इक्वेशन 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. मग 1 मध्ये ठेवा किंवा तुम्ही 2 मध्ये ठेवा, काही फरक पडत नाही. जर 2 मध्ये ठेवलं तर चांगलं राहील कारण काय? इथे एकच आहे. मग इथे 2 मध्ये लिहून टाकू आपण. कुठल्या मध्ये ठेवलं तर काही फरक पडणार नाही, सारखंच आहे. मग काय करणार आहे आता? हे इक्वेशन 2 बघा काय? हाय. मग काय? 2x + y बरोबर 13. बरोबर? मग काय करायचं? जिथं जिथं y दिसतंय तिथं तिथं y ची संख्या लिहून टाका. किती आहे y ची संख्या? 1. मग काय लिहिणार? 2x + 1 बरोबर 13. बिचाराला बायको आहे सगळं आहे. हा, इथं काय? 2x आहे. मग 2x म्हणजे ह्याच्या जोडीला आहे. मग ह्याच्या जोडीला कोणी नाही का? कोणी नाही, बिचारा एकटा आहे. मग एकटा असेल तर इकडे घेऊन जा. मग काय येईल? 2x बरोबर 13. मग इथं काय झालं रे? अधिक आहे. इकडे गेल्यावर काय झालं रे? काय झालं? ऋण झाला. मग का बरं? कारण इक्वलिटीच्या पुढे गेले की सगळ्यांची साइन काय होत असते? चेंज होत असते. मग इथे काय झाला? -1. मग 2x बरोबर झाला इथं 12. 13 मधून 1 गेला म्हणजे 12 राहिला. मग x बरोबर 12/2. 12/2 का बरं? इथं 2 गुणाकार मध्ये, इकडे गेल्यावर काय झाला? भागाकार मध्ये. मग 2 च्या पाड्यात 12 आहे का? आहे. बेसकम 12. x बरोबर किती झालं रे? 6. म्हणून x, y बरोबर काय येणार? x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू किती? 1 आहे. ही समीकरणाची उकले आहेत. समीकरणाची उकल आहे. मग मी काय करतो? साईडला होतो आणि स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ठीक आहे? मग बघा, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्या मित्रांना भेटून जाईल. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. ऑल द बेस्ट.